नमस्कार. विश्वकल्याण उपक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विश्वकल्याण उपक्रम वैश्विक शांतता, जागतिक शांतता व जागतिक नैसर्गिक आयुरारोग्य यासाठी संशोधन आणि कार्य करणारी संस्था, अनेक शास्त्रज्ञांचा समूह. या विश्वकल्याणाचं काम करताना आमचे गुरुवर्य डॉक्टर रमेश देशपांडे, ज्यांना पानशेतचा देव किंवा देवातला डॉक्टर असं संबोधलं जातं. वाडवडिलांची पुण्याई, त्यांची चाललेला वारसा जोपासण्याचं काम, घोड्यावरनं रपेट मारत लोकांची सेवा करणारं हे कुटुंब आज डॉक्टर देशपांडे खऱ्या अर्थानं उच्च ज्ञानी, त्यांच्या सौभाग्यवती गोल्ड मेडलिस्ट, आयुर्वेदाचार्य, स्वतः आयुर्वेदातलं मोठं ज्ञान. या भांडाराकडं जेव्हा आम्ही आमचं संशोधन व्यक्त केलं, सरांनाही वाटलं यांना मदत करावी आणि सरांनी अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गदर्शन करत त्यांचं आमचं संशोधन त्यांच्याकडे वापरायला सुरुवात केली. तर या वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, महात्मा असलेल्या डॉक्टरांच्याकडे आपण बोलूयात. हेच डॉक्टर, आम्ही जे विश्वकल्याणाच्या माध्यमातून ग्लोबल कार्डिओ क्युअर प्रोग्राम याच्यामध्ये काम करतो आहे, या संशोधनाबद्दल तुमचा एक पेशंट प्रफुल्ल सोनवणे यांच्याबद्दल तुमचे अनुभव सांगा आणि आपण नंतर मग प्रफुल्ल साहेबांच्याकडनं माहिती करून घेऊ. आता बोलत आहेत डॉक्टर रमेश देशपांडे. सर्वप्रथम मी आभार मानतो श्री अनिल घनवट साहेबांचे. त्यांच्यामुळं मला हे व्यासपीठ लाभलेलं आहे आणि अर्थात ही इज द ग्रेट पर्सन. खरंच इतकं सुंदर आणि सखोल आयुर्वेदाचं ज्ञान आहे, मला कौतुक वाटतं. तर माझी औषधाबाबत, आयुर्वेदिक औषधाबाबत चर्चा असताना त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली आणि त्याच पिरियडमध्ये माझ्याकडं प्रफुल्ल सोनवणे, वय 27 वर्ष, ही व्यक्ती औषधाला आली. नेहमीप्रमाणे बोललो, काही आजार असू द्या, बरं वाटणार आहे तुम्हाला. मी चेक केलं त्यांना. तोंडावर सूज, हातापायावर सूज, पोट मोठं झालेलं, असे विचित्र अवस्था होती. मी त्यांचे रिपोर्ट बघितले तर डॉक्टर सुनील साठे यांनी त्यांना रेफर केलं होतं रुबी हॉलला. तिथं ते रिपोर्ट बघितले. डिस्फंक्शन होतंच, 40% फक्त हार्टचं कार्य चालू होतं आणि राईट साईड कंजेशन हा शेरा तिथं होता. ग्रँड मेडिकल फाउंडेशन रुबी हॉल क्लिनिकची गोष्ट आहे.